आज आम्ही आलोय बीट खुरपायला. बघा 8 बाया आहे बीट खुरपणीसाठी. बघा बेडवरती बीटाची लागवड केली. चला सगळ्या बाया जेवायला निघालेले आहेत. बघा मालकीन बाई गेलेले आहेत कधीच. बघा बाया आता चालल्यात जेवायला. बघा आमचं दुपारपर्यंत 2 वाजस्तवर पूर्ण वावराचं अर्ध खांड खुरपून पुढं परत आलेलो आहे. बरंच खुरपून झालेलं आहे. थोडीच खुरपणी राहिलेली आहे, म्हणजे पाथा भिडणार आहेत आमच्या लवकरच. आणि मग दुसऱ्या बाजूच्या पाथा धरायच्या आहेत आम्हाला. बघा किती छान असं बीट उतरलेलं आहे लागवड केल्यामुळं. मोठाले बेड पाडलेले आहेत, कारण की यामध्ये ऊसाची सरी काढलेली आहे. ऊस लागवड करायची आहे त्यांना. चला तर मग घेतो आम्ही जेवून. हे बघा आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. भरपूर पक्वान आहे जेवणासाठी. बघा चण्याची भाजी, पातळ लोणचं, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, तांदूळक्याची भाजी, भरपूर अशा भाज्या आहेत. आणि तिकडं आमच्या एका सासूला उपवास आहे. रताळ आणि पातळ बेसन आणलेलं आहे उपवासाचं. सासूबाईला खिचडी आवडत नाही. चला आम्ही घेतो जेवण करून. या सर्वांनी जेवायला. असं म्हणणं सावळीला बसलेलं आहे ऊसाच्या. बघा ऊस आहे. आता रानात लोक झाडच ठेवती नाही जेवणासाठी. भीती पण वाटते वाघाची. किती ऊन आहे, त्यामुळे सावलीला बसलेलो आहे जेवायला. चला या जेवायला सर्वांनी. बघा बायांच्या पाथा कशा लांब गेल्या. 4 बेड धरलेले आहे. काही बाया माग आहेत. बघा काही बाया माग आहेत. काही बाया माग आहेत खुरपणीला. आणि बाकीच्या पुढे आम्ही 3घी जणी माग आहेत. हो सासूबाई माग का राहिले एवढ्या? गवत आहे भरपूर. गवत आहे काय? चला पटकनी पाठ भिडली पाय आपली. बघा किती बाया आहेत. आता आमचं थोडंफार राहणार आहे खुरपणी. बाकीची 8 बायांनी खुरपणी उरकीत आणलेली बिट्टची. होत आलेली खुरपणी थोडीफारच राहिलं उद्यासाठी. आता आमची खुरपणी झाली आहे. कसं गवत आहे. याच्यात पण वेलांचं गवत आहे. असे वेल उगलेले आहेत भरपूर. बारीक पण गवत आहे बघा. आता थोड्या वेळात आमची कामाची सुट्टी होणार आहे. चला बाय बाय. झाली आमची कामाची सुट्टी. आता आम्ही चाललो घरी. बघा बाया आता चाललेले आहेत घरी. उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.